सर्वांना माझा नमस्कार। मी फार्मासिस्ट शुभांगी। आज मी तुम्हाला सांगणार आहे पायदुखीची कारणे। आपले पाय का दुखत असतात ते जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर यासाठी आपल्याला काय काय घरगुती उपाय करून हे पाय तात्पुरते न या पायाचं दुखणं तात्पुरतं न थांबवता कायमचं कसं थांबवता येईल, हे दुखणं कमी कसं करता येईल यावर आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पाय हा आपल्या शरीराचा नुसता अवयव नसून तो आपल्या शरीराचा भक्कम पाया आहे। आपलं चालणं, उठणं, बसणं, फिरणं हे सगळं आपल्या पायांवर अवलंबून असतं। त्यामुळे आपले पाय हे सतत दुखत असतात। पाय दुखणं म्हणजे काय, तर याच्यामध्ये फक्त पोटऱ्या दुखणं नाही, तर यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात। पायाची टाच दुखते, पोटऱ्या दुखतात, मांडी दुखते आणि कधी कधी तर कमरेच्या खालपासून ते तळ पायापर्यंत पूर्ण पायाचा घाळाटा होऊन जातो। एक आपली नस असते, तिला सायटिका नस म्हणतात। ही जी नस आहे ती आपल्या मांडीपासून ते तळ पायापर्यंत जॉईंट एक सरळ रेषेत जॉईंट झालेली असते आणि ही जी नस आहे ती कधी कधी आखडल्यामुळे, ताणल्यामुळे, दबल्यामुळे आपले पाय दुखू शकतात। चला तर मग पाहूया आपण की ह्या पायाचं दुखणं तात्पुरतं न थांबवता काय असे उपाय करून आपल्याला हे दुखणं कायमचं थांबवता येईल। यासाठी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा हे पहा की तुम्ही भरपूर पाणी पिताय का। आपल्या शरीरामध्ये 70% पाण्याचा साठा असतो, पण तुमच्या शरीराला पुरेसं पाणी मिळतंय का हे पाहणं गरजेचं आहे। तुम्ही जेवताना पाण्याचा वापर जास्त करताय का, तुम्ही एक तासाला पाणी पिताय का। कारण आपल्या शरीरामध्ये जर पाणी नाही मिळालं, शरीराला योग्य पुरेसं पाणी नाही मिळालं तर त्यामुळे देखील पाय दुखू शकतात। दुसरं कारण म्हणजे एका जागेवर आपण बसून राहिलो की तिथे लॅक्टिक ऍसिड तयार होतं। रक्त साठून राहिल्यामुळे त्या ठिकाणी लॅक्टिक ऍसिड तयार होतं, ते आपल्या शरीराला घातक असतं आणि ते आपल्या शरीरामध्ये फिरल्यामुळे सगळीकडे आपल्याला टॉक्झिन्सचं प्रमाण वाढतं। लठ्ठपणामुळे सुद्धा आपले पाय दुखू शकतात। लठ्ठपणा म्हणजे कसं, देवाने आपल्याला शरीराची एक वेगळी ठेवण दिलेली आहे, एक वेगळा शरीर बांधा प्रत्येकाला दिलेला आहे। त्याच्यानुसार प्रत्येकाचं वजन हे ठरलेलं असतं, पण आपण अति खाण्यामुळे किंवा व्यायाम न करण्यामुळे आपली जाडी वाढत जाते, हाईट कमी होते, पण लठ्ठपणा वाढतो। हा सगळा भार आपल्या शरीराच्या पायांना पेलत नाही, पण तरी देखील आपले ते पाय ह्या वेदना सहन करत असतात, त्यामुळे सुद्धा पाय दुखू शकतात। आता अजून एक कारण आहे, ते म्हणजे पोट साफ न झाल्यामुळे देखील पाय दुखतात। आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपलं पोट वेळेत साफ होतं का, आपण जास्त पाणी पितो का। कारण तुम्ही म्हणसाल आता पोट साफ न होण्याचा आणि पायाचा काय संबंध आहे, तर हो, नक्कीच आहे। कारण पोट साफ न झाल्यामुळे आपल्या पोटामध्ये टॉक्झिन्स तयार होतात। म्हणजेच काय, तर विषारी घातक पदार्थ हे आपल्या शरीरामध्ये पोटाच्या आजूबाजूला तयार होतात आणि आपण एका जागेवर बसल्यामुळे किंवा एका जागेवर जास्त वेळ उभं राहिल्यामुळे, वाकून काम केल्यामुळे हे जे टॉक्झिन्स आहे ते आपल्या शरीराला खाली पायापर्यंत पोहोचतात। तर ते खाली पायाकडेच का पोहोचतात हे टॉक्झिन्स, का तर आपल्या शरीरामध्ये जास्त मांसाचा भाग म्हणजे चरबीचा भाग हा आपल्या मांडीला आणि पोटरीला असतो, त्यामुळे हे टॉक्झिन्स तिथे जाऊन जास्त साठतात, म्हणून देखील पाय दुखतात। आता यासाठी आपण काय करू शकतो, तर भरपूर पाणी पिलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, पण हा व्यायाम अति देखील नसावा, जास्त जड देखील उचलता कामा नये। आपण चप्पल घालताना कोणत्या क्वालिटीचे घालतोय ते देखील पाहिलं पाहिजे, कारण आपण चालताना कसं चालतो याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे। आपली चालण्याची जी ठेवण आहे, जी पद्धत आहे, जर आपले पाय दुखत असतील तर ती बदलली पाहिजे। दुसरा सोपा उपाय म्हणजे तुम्ही असंही करू शकता, जर तुम्हाला कोणतेच उपाय करता येत नसेल, वेळ मिळत नसेल, तर तुम्ही रोज रात्री झोपताना एक 10 ते 15 मिनिटं भिंतीला पाय लावून, खाली डोकं आणि वर भिंतीला पाय लावून देखील तुम्ही झोपू शकता। यामुळे जो रक्ताचा प्रवाह आहे तो तुमच्या मेंदूकडे, हृदयाकडे उलटा फिरेल आणि असं तुम्ही सतत 1 महिनाभर जरी केलं तरी तुम्हाला जाणवेल की तुमचं पायाचं दुखणं कमी झालं। दुसरं म्हणजे तुम्ही काय खाता, काय पिता यावर सुद्धा तुमच्या सगळं अवलंबून असतं। कारण तुमच्या शरीरामध्ये लॅक्टिक ऍसिड तयार जास्त झालं किंवा जास्त टॉक्झिन्स तयार झाले, पोट साफ नाही झालं, तर यामुळे देखील पाय दुखू शकतात। तर हीच होती कारणे आणि उपाय। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।